तुमच्याकडं पहिल्यांदा मी ज्या वेळेला आलो बोलायला तुमच्यावर आलो आणि तुम्ही जे काय एक जोरात जे काय अनुभव सांगायला सुरू केला ते बघून मला वाटलं नव्हतं की एवढं तुमच्याकडे एवढं म्हणजे हे असेल मामांच्या विषयीचा अनुभव असेल. मला सांगा मामा, तुमचं आज वय काय आहे ते सांगा. माझं वय 73 वय. 73. तुमचा मामांची पहिली भेट केव्हा झाली काय तुम्हाला? तेव्हा त्यामुळे साल काय समजत नाही त्या मला काहीतरी बघा. मी 14 वर्षाचा होतो. 14 वर्षाची. तेव्हा कोलवाडला ते आम्ही जत्रेला जायचं बाळूमासच पाहतेच. पण त्याच्या अगोदर आम्ही मेतकं गाव आमचं. तिथं आमची जमीन शेती जरा घर आहे तिथं. पण त्या शेतात आम्ही असायचो. मग तिथं मामाची बकरी यायची. गोठण म्हणून जवळच आहे असा. तिथं मामाची बकरी आमच्या शेतात एक पेट गणेश चतुर्थीला बकरी मामाची तिकडनं खालतीकडनं आली. आम्ही तेव्हा लहान होता. मी 14 वर्षाचा होतो. मग आमची मुलं भाणी एक, आमचा भाऊ एक, असे आम्ही दोघं चौघं आमचे आईवडील होता. मग तिथं आम्ही नाचना घातला होता. नाचना म्हणजे नाचण्यात कोळपा आईवडील वडाल ते आम्ही बसला पोरं खेळायला. तोपर्यंत बाळूमाची तिकडनं बकरी आली. एक 400-450 बकरं होतं. 450 बकरी. तेव्हा लोक म्हणायचे 400-450 बकरं आहे मामा. मग कुशा पाटील, बकुळा आवटे, कापशीचा ही सगळी माणसं त्यांच्यावर 50 माणसं होती हो. आम्ही बारके तरी 14 वर्षाचा आम्ही होतो. मग आली. मग मामाला म्हणाला, बाळूमा म्हणाला, अरे बकरी भुकवल्यात रांडेच्या खाऊन द्यात की नाचाला. वडिलांना म्हणाला आमच्या कृष्णा फेक मामा म्हणाले खाऊन द्यात की रांडेच्या बकरी भुक्यावून आल्यात. मग बाबा आमचा काय म्हणाला, खाऊन द्यायची तुझाच आहे, खाऊन द्यात नाचला. नाचना असा होता. आता पोटरी पडणार अशा होता. असा 7-8 कोंब आलेला त्याला. किती रान होतं काय ते रान बघायचं? पावणा एकर रान होतं. पावणा एकर रान. एवढा मोठा चांगला काढायला आलेला नाचणार. वडिलांना काय वाटलं नाही? वडिलांनी काय वाटलं खाऊन. मामाचा त्यांची एकच भाऊ आहे आणि एका गटातली त्याने. मग त्याने मामा म्हटलं खाऊन द्या बकरी भुकायला. तर मग 2-3 दिवस ह्यातच बकरी मामानं बसवली. पाक खोटं खाऊन टाकलं सगळं. काय राखायला ना एवढं सगळं. ते नाचणं उपडत नाही. बकऱ्याने किती वेळ हे केलं तर उपडून निघत नाही ते. मग ते 3 दिवस बकरी बसली तिथे. मग 3 दिवस बसल्यावर 4 बोटं लेंडी बी पडली की त्यात. मग शिवा काटकर म्हणून मेतकरचा तेव्हा साधा शेतकरी, साधी बैला असायची. कुळवाचं जो नांगरीचा जो कुळवाला असायचं. मग त्याला म्हणला मामा काय म्हणला, त्या शिव्या काटकरला सांग आणि यात तासं घालून नांगरी घाल. मग आता काय हात नाही नांगरी कशाला घालायची असं बाबाच्या म्हणा घाल. आणि जाऊन अंदा बनवून त्याला म्हणा. मग बाबाने त्याला बनवून आहे. मग इकडे आम्हाला म्हणाला तुम्ही निवड घेऊन त्याला आला सांगितलं मामा. तिसऱ्या दिवशी आम्हाला निवड घेऊन यायला सांगितलं. उद्या बकरी जाणार तुमच्यातनं, तेव्हा घेऊन या निवड काय होईल. मग आमच्या आई पोळ्या बिळ्या करून निवड घेऊन आम्ही तिथं 9ला हजर झाला. मग 9ला हजर झाल्यावर मामाची बकरी जायची आता. मग आमचं निवड दाखवला सगळं झालं. त्या शिवा काटकरला बोलवून बाबांनी तासं बी घातली. आणि मग जेवढी बिवढी माणसं सगळी. मग मामा असा बकऱ्याच्या ह्याच्या उभा राहिला आणि म्हणाला आईला आमच्या म्हणाला रांडव हे पार मला पाहिजे म्हणा माझ्याकडे हात करून. मग मी तेव्हा एकदम असा चलपाटा होतो. आता तेव्हा पहिला नव्हतं बारकेत असतात. मग असा मी साधा आणि गरीब आमची लई गरीब पाल्याच्या खोपीत राहतो आम्ही. पाल्याच्या खोपीत आमच्या ज्या गावाला पांगिरला आमचं शेत बी नाही घर बी नाही. तिथे कुठलं काय. मग लोक ह्या घरात जा त्या घरात थोडं जा असं राहायचं आलेलं. मग ते तिथं आमचा असं दिवस निघाल्यामुळं आमची परिस्थिती गरीब हो. मग मामा म्हणाला हे रांडं मला पाहिजे म्हणा. आई म्हणाली जो घेऊन बकऱ्या काय गेला तर काय करायचं. आई आमची हो मी म्हणणार नाही नको म्हणाला. काय बोलायचं ना काही बोला आई बोलायची. मग बाबा असा उभा होता साईडला. बाबा का म्हणला तुझा आहे ना घे म्हणाला. घे म्हणलं. मग झालं. मग आणि मामा परतून म्हणाला सांगितलं माहिती आहे ना हे मला पाहिजे म्हणाला. मग मी होतो 14 वर्षाचा. मला कळतं की तेव्हा. आता हे मामाच्या चाललेलं असायचं. एवढं का तेवढं वाटायला हो. मग झालं. मग मामा बी तिथनं बकरी गेली. मग ते आम्ही नांगरून जाताना काय सांगितलं 1.25 महिना तुम्ही इकडे यायचं नाही. शेताकडे यायचं नाही बघायचं नाही.
सव्वा महिन्याकडे यायचं नाही म्हणला. मग दुसरं पिकाने होतं की नाही इकडे यायचंच नाही म्हणाला. बर मामा म्हणाला. मग बाबा म्हणला येत नाही म्हणा. सव्वा महिन्यात बाबा आमचा बघायला शेतात तर गुडघ्या नाचला आल्याला. बकरी बसवलेली पाऊस लागत्याला नाचला माझा एक नंबर नाचला आला. बर आणि मग त्याला 15-16 असली बोंड त्याला आली. बर आणि त्या टायमाला बसला. त्या टायमाला बाळमा म्हणला किती झालं असतं हे नाचणीचं. त्या टायमाला म्हणाला कोणाला विचारलं? कुशा पाटाला विचारलं होता. मग कुशा पाटील काय म्हणाला मामा म्हणला 6 पोती नाचणं ठेवल्यासारखे होत्या त्याला. साप होते. हां तेव्हा काय बकुला होते काय म्हणाला 6 पोती का 6.5 पोती होतील नाचणं उगायलाच पाहिजे म्हणाला. कारण तेवढं रान आहे हो असं ते म्हणाला. मग विष्णू चौगल्या बिगल्या अशी होती तमलकवाडची ही सगळी होती. मग सगळी काय काढायच्या एवढं झालं काय म्हणाला मामा. आणि मग ते उठून ठेवले गेले. मग गेल्यानंतर मग मामा सव्वा महिन्यानं बाबाला या सांगितलं तू या तुम्ही सव्वा महिने तोपर्यंत जायचं नाही तिकडं. मग सगळं बाबा सांगत आला की नाचना म्हणता 15-16 एकेका गड्ड्याला हे आल्यात आणि असलं ना. आणि मग ते नाचणं मळायच्या टायमाला आम्ही मग ते आमचा जेव्हा मामा म्हणून आमचा मामा होता तर मामाची गाडी चुकून नाचणं मळायला शेणलायला आला. शेणून ढीक टाकला नाचणं मळलं. तिने मामाला सांगितलं त्या कुशापाला सांगितलं काय 6 पोती होते बकुलावट्या 6.5 पोती होती मला आता. पण झाली 12 पोती 7 पाहिजे. अरे बापरे. मग बाबा आमचा काय म्हणाला हे नाचणं म्हणलं आमचं केवढं आम्हाला 6 पोतीनं 7 पोती आम्ही घ्यायची. ह्याच्या वरचा मला पाहिजे मी पहिलं बर आणि जे वर 7 पहिले वर आहे का नाही त्याची बकरी 3 दिवस बसले त्याला ते. आणि 6 पहिले 6 पोती आमचं 6 पोती मामांचं. आम्ही काय ते नाचणं घ्यायचं नाही. मग नाचणं मळलं 6 पोती आम्ही काय केलं मामाच्या गाडीनं 6 पोती पांगिरला घेऊन आला. आणि 6 पोती जे आहेत का नाही त्या अंबाबाई जवळ टाकली मेतक्याच्या. ती मामाच आहे. मग ते 1.5 वर्ष 2 वर्ष ते आम्ही आणच ना आमची काही नवस होती. बाबा म्हणला नाही आमची नव मला तशी काय ते करते तिकडे. आमचा बाबा माझा कहेटले होता पान होता. मग असं करून ते 6 पोती तिथंच मग 2 वर्ष तिथं ती पोती. मग आम्ही जाऊन आला मी तिकडनं यायची बकेट मामा ती नाचणं गवा न्यायचा अरे नेकांड्या न्यायचा घाचा प्रकाश आंबेडकर मामा म्हणायचा बाबाला तुझी नको बाबा मासले बाबा आमचा म्हणायचा. असं करून मग लई मामा सेवा द्यायला रांड्या मी सांगतो मग न्यायचा म्हणला. मग आम्ही ती नाचणं तिथल्या अंबाबाई जवळात आणलं आणि मग ते आम्ही खाल्लं. अशी आमची मामाची त्या टायमाची मुलाखत. मग तिथनं मग आम्ही ठीक आहे समाधी नव्हती तेव्हा काय नव्हती मामा स्वतः जिवंत असताना ह्या झालेल्या घटना. मग आम्ही काय करायचं हे झालं. मग इथं आम्ही मामाची कोलवाडला जत्रा बाहेर आली. मग आम्ही दत्तपंथी भजन म्हणणार. आम्ही गाड्या झोपून दत्तपंथीवाले तिथं भजनाला जाणार. मग मामाचा असा खाटा मामा बसला आम्ही असं दत्तपंथी भजन म्हणणार. मग मामानं आम्हाला 5.25 रुपये दक्षिणा दिली नारळ दिला. 5.25 रुपये 5.25 भजन म्हटल्यावर भजन म्हटल्यावर द्यायचंच मामा कोणाला घ्यायच पाहिजे त्यांना द्यायचंच त्यांनी. त्यावेळेचं 5.25 आता लय भरपूर 5.25 रुपये मोठं भरून त्याच्या 5.25 रुपये निघालं. आणि जावा म्हटलं तुम्ही आणि ही जाऊ असं जत्राला. मग तिथं 2 वर्ष जत्रा तिथं झाली. मी समाधी इकडे गेली. आम्ही 2 वर्ष बी भजनाला गेलतो. 2 वर्ष त्या भंडारा उत्सवाच्या भजनाला तुम्ही आम्ही गेलतो. ह्या भंडारा उत्सवाविषयी सांगा कारण मी बऱ्याच जणांना विचारलंय बऱ्याच जणांच्याकडनं ऐकलंय लाईट सुद्धा तिथं असायचे.